शरद पवार आयडिओलॉजी घाण ठेवणारे नेते आहेत का? शरद पवारांना अजित पवार म्हणायचे किंवा बरेच नेते त्यांना सल्ला देतात, तुमचं वय झालंय. वय झालं तरी थांबत नाही. ते आपली आयडिओलॉजी घाण ठेवून भाजप सोबत कशाला जाते? राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षाबद्दल आक्षेप. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अंतर्गत धुसफूस. राष्ट्रवादी काँग्रेस क्रमांक 2 भाजप सोबत जाणार. राष्ट्रवादी काँग्रेसच्या तटकरेंची आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या पाटलांची मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानावर भेट. राष्ट्रवादीमध्ये विलिनीकरणाची चर्चा. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये कदाचित सुनेत्रा पवार आणि शरद पवारांची वारंवार भेट. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पक्ष अंतर्गत विलिनीकरणाच्या हालचाली. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये नेतृत्व बदलाच्या हालचाली. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये विलिनीकरणावरून टोकाचे मतभेद आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्येच एकमेकांमध्ये कदाचित एकत्रितकरण येण्यासाठी गुप्त बैठका सुरू. याच्याशिवाय दुसऱ्या बातम्याच नाहीत. बरे, यांच्या प्रमुख नेत्यांना तरी विचारा की खरंच तुम्ही एकत्र येत आहेत का? राष्ट्रवादी काँग्रेसची चर्चा राष्ट्रवादीच्या नेत्यांमध्ये किंवा कार्यकर्त्यांमध्ये जेवढी नाही तेवढी चर्चा मीडियामध्ये पेरली जाते. आता हे पेरणारे कोण आहेत माहितीये का? ज्यांना त्या विषयावर प्रसिद्धीच्याच होतात यायचंय असे, आणि दुसरे या म्हणजे जे काही भांडवली राजकारण सध्या सुरू आहे त्याच्यातून आम्ही कसे त्या ठिकाणी वेगळी चर्चा घडवून आणतोय यासाठी प्रयत्न करतायत ते. आणि तिसरा एक वर्ग आहे जो ज्येष्ठ आहे, जो राष्ट्रीय स्तरावर काम करतो. त्यांचं म्हणणं आहे सध्या राष्ट्रीयवादी काँग्रेसमध्ये विसंवादाची त्या ठिकाणी बरीच घडामोडी होते, चर्चा होते आणि सगळ्यांना विचारून कुठलाही निर्णय घेतला जात नाही. सगळ्यात महत्वाचं, सुनेत्रा पवार, पार्थ पवार यांनी इतरांच्या सगळ्यांचे पक्ष म्हणजे पक्षातले जे हक्क अधिकार असतात किंवा पंख छाटण्याचा जो प्रकार आहे तो केलेला आहे आणि एक कलमी स्वतःच्या हातात पक्षाची सगळी सूत्र हातात ठेवून सगळ्यांना त्या ठिकाणी नाममात्र करून टाकलंय. इतकी कुजबूज सुरू असताना आता 2 राष्ट्रवादी एकत्र मिळून भाजप सोबत जाणार, सत्तेत सहभागी होणार, हा सुद्धा सारीपाठ मांडलाय. या सगळ्या मुद्द्यांवर मी पुण्यातून ऍडव्होकेट संतोष शिंदे आपल्या सोबत चर्चा करत असताना संतोष शिंदे ऑफिशियल या आपल्या हक्काच्या युट्यूब चॅनलवर मी आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. विनंती एवढीच आहे, हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, जास्तीत जास्त शेअर करा. कदाचित संभ्रमावस्थेमध्ये असाल की असं सुद्धा घडू शकतं का? मी म्हणेल हो, घडतंय आणि सध्या राजकारण बिघडतंय. या मुद्द्यांवर चर्चा करायची म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, जास्तीत जास्त शेअर करा. संतोष शिंदे ऑफिशियल तुमच्या युट्यूबला सर्च करा, नाव आल्यानंतर चॅनल शोधा, त्याला क्लिक करा, चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा, नोटिफिकेशन ऑल ठेवा. प्रत्येक माझी व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचली पाहिजे. जाणीवपूर्वक ती पोहोचवली जाऊ देऊ शकत नाही किंवा पोहोचत नाही किंवा माझी व्हिडिओ लोकांमध्ये पोहोचू नये यासाठी काही नतद्रष्ट लोक काही जे काही काड्या करतात, त्याच्यामुळं तुम्ही हक्काने सबस्क्राईब करा. एवढंच. शरद पवारांची खरंच इच्छा आहे भाजप सोबत जायची. शरद पवारांना अजित पवार म्हणायचे किंवा बरेच नेते त्यांना सल्ला देतात, तुमचं वय झालंय, तुम्ही आता थांबा. शरद पवार थांबतील ते पवार कसले? आता जे पवार वय झालं तरी थांबत नाही, ते आपली आयडिओलॉजी घाण ठेवून भाजप सोबत कशाला जातील? शरद पवार आयडिओलॉजी घाण ठेवणारे नेते आहेत का? हा माझा थेट सवाल आहे. आणि जर असतील तर मग याच्या अगोदरच ते भाजप सोबत किंवा इतर वैचारिक दृष्ट्या विरोध असलेल्या सत्ताधारी पक्षासोबत ते गेले असते. आता सुद्धा संधी आहे, मग ते जातील. सुप्रिया सुळेंनी खरंच ठरवलंय का भाजप सोबत जाऊन केंद्रीय मंत्रीपद घ्यायचं?
सुनेत्रा पवारांनी किंवा अजित पवारांच्या पक्षाने किंवा त्यांच्या काय 1 नंबर 2 नंबरच्या नेत्यांनी अंतर्गत अशी कुजबूज सुरू केली आहे का आपण एकत्र येऊ, म्हणजे राष्ट्रवादी पार्ट 1, राष्ट्रवादी पार्ट 2, आणि मग काहीतरी मोठ्या जागा मागू, मोठी जबाबदारी मागू केंद्रात आणि राज्यात, तर आपण राज्याच्या राजकारणात टिकून राहू, अन्यथा विषय मिटला. हा एक मुद्दा आहे. आणि सगळ्यात दुसरा महत्वाचा मुद्दा, पार्थ पवार किंवा सुनेत्रा पवार, जय पवार ब्रँडच आता राष्ट्रवादी काँग्रेसचा, म्हणजे जी अजित पवारांनी स्वतंत्र त्या ठिकाणी पक्षचिन्ह सगळे सोबत घेऊन एक हुकमी पक्षाची धुरा आपल्याकडे आहे. ही सगळी मंडळी, छगन भुजबळ असतील ज्येष्ठ नेते, किंवा आता प्रफुल्ल पटेल तटकरे, या सगळ्यांना बाजूला सरकून एक खंबी कार्यक्रम राबवतात का? त्यांची जी कामाची पद्धत आहे इतर ज्येष्ठ नेत्यांना पटत नाही, असं सुद्धा कानावर पडतंय. आणि अशी सुद्धा कुजबूज आहे, ही खरी आहे. मला एक जणांना सांगितलं, हो खरी आहे. आणि मला बरेच जे असं म्हणतात की तो आमचा अंतर्गत मुद्दा आहे, कशाला चर्चा जास्त बाहेर करायची. आणि तिसरी लोक असे आहेत की ते फक्त त्यांचे उणे दुनेच काढायला त्या ठिकाणी बसले. मला एवढंच म्हणायचंय, आता अजित पवार किंवा सुनेत्रा पवार किंवा त्यांची आत्ताची मंडळी गेलीच आहेत ना सत्तेसोबत. अजित पवारांना सत्ता पाहिजे होती म्हणून गेले, शरद पवारांना विचारूनच गेले असतील ना. शरद पवारांना जर त्या म्हणजे गँगमध्ये सहभागी व्हायचं असेल, त्या युतीत सहभागी व्हायचं असेल, असं पण ग्राह्य धरू, तर ते इतके दिवस पुरोगामी म्हणून कशाला बसले असते? कशाला ते काँग्रेस सोबत आणि उद्धव ठाकरेंसोबत अलायन्स करून शिवसेनेच्या मांडीला मांडी लावून बसले असते? आणि जरी बसले असते तरी नंतर उठून गेले असते. पण तसं नाही. स्वतः उद्धव ठाकरे आणि इतर सगळ्यांनी मान्य केलं की आमचं हिंदुत्व तसलं नाही जे लोकांचे खाण्यापिण्यापासून वांदे करेल किंवा घर उद्ध्वस्त. आमचं हिंदुत्व लोकांचं घर सांभाळ, लोक कुटुंब सांभाळ, वगैरे वगैरे. अशा सोबत शरद पवार बसले असं त्यांनी म्हणजे एकंदरीत दिसतंय. असं असताना का पुढे सोडल्या जात आहेत? माध्यमांवर तर बातम्या काय मध्ये, राष्ट्रवादी काँग्रेसला भगदाड पडणार. मी म्हणलं असलं कसलं भगदाड आहे? भगदाड बघू बघू आता डोळे सुद्धा थकले, नाही तर पळवापळवी होईल. आणि सगळ्यात या विचाराची कडी हीच आहे की म्हणे राष्ट्रवादीचे खासदार अस्वस्थ आहेत, म्हणजे शरद पवारांचे जे काही 7-8 आहे, आणि बरेच खासदार आणि आमदार भाजप सोबत अलायन्स करण्यासाठी इच्छुक आहेत. काय हिंमत आहे त्यांची जाण्याची? आणि गेले तर शरद पवार काय करतील? उभाच पक्ष फोडलाय, त्याच्यानंतर नवीन पक्षचिन्ह घेऊन शरद पवारांनी लोकसभा गाजवली, ते कशाला भाजप सोबत जातील? तर भाजप सोबत जायचं असेल तर थेट पवार मोदींना फोन करू शकतात. एकमेकांचे चांगले संबंध आहेत आणि देशातला एक मोठा नेता आहे, त्याचा रिस्पेक्ट पीएम सुद्धा ठेवतीलच. आता येऊ मूळ मुद्द्यावर. सध्या प्रत्येक गोष्टीची चर्चा होते, जी सकारात्मक सुद्धा कधी काळी असते, नकारात्मक जास्त असते, तिला जास्त भांडवल केलं जातं किंवा जागा दिली जाते. आजपर्यंत इतिहास आहे, ज्याने ज्याने पक्षांतर केली किंवा जे जे उड्या मारत गेले, त्या बेंडगुळ्यानंतर कुठल्या पाण्यात अडकून पडल्या किंवा कुठल्या बिळात जाऊन बसल्या काही कुणाला कळलं नाही. लोकांना जे अपेक्षित असतं, बदल हवे असतात, ते मात्र कुठेही दिसताना त्या ठिकाणी लक्षात नाही. म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येणार याच्या जे काही चर्चा आणि बुडबुडे होते, त्याच्यापेक्षा राष्ट्रवादी काँग्रेस भाजप सोबत जाणार, सत्तेत बसणार, मंत्रिपद देणार घेणार, हे इथपर्यंत चर्चा गेली. मला सांगा, हे खरंय का? अशाने जे पुरोगामी पक्ष म्हणून किंवा ते ज्या यशवंतरावांचं नाव घेतात, शिवराय फुले शाहू आंबेडकरांचं नाव घेतात, त्या विचाराच्या विरोधात हे जर गेले तर पवार साहेब म्हणजे आता वयाच्या या टप्प्याला ते कशाला रिस्क घेतील हे सगळं करण्यासाठी? पोरीला काही जण म्हणले की त्यांच्या पोरीला त्यांना मंत्रिपद करायचं म्हणजे त्यांना अडचण नाही, पण पोरगी कशाला घेईल? कुठल्याही पक्षात नेत्यामध्ये किंवा पक्ष संघटनेमध्ये विचारांना जास्त किंमत आहे. जे विचारांवर काम करतात
तेच भविष्याचा विचार करतात. जे विचारांवर काम करत नाही ते क्षणात संपतात, कारण त्यांनी तात्पुरता विचार बघितलेला असतो. हे वास्तव आहे महाराष्ट्राचं आणि देशात सुद्धा. त्याच्यामुळं हे जे काही चर्चा आहेत, विलिनीकरण, एकत्र येणं, पाठिंबा देणं, हे सगळे राजकीय क्षणिक बुडबुडे आहेत. याला कोणतरी पाठीशी घालून त्याच्यावर ब्रँड त्या ठिकाणी विनाकारण निगेटिव्ह चर्चा केली जाते. हे लक्षात ठेवा, म्हणून हा व्हिडिओ. तुमचं काय मत आहे? कारण तुमच्या मनात खरी जर माहिती असेल तुमच्याकडे, नक्कीच कमेंट करून कळवा. धन्यवाद. जय शिवराय. जय महाराष्ट्र.